नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महेंद्र शेठ घरत यांच्यातर्फे मुरबा गणेश भक्तांसाठी पॅसेंजर बोट। शुभांगीताईंच्या हस्ते पॅसेंजर बोटीचे जलावतरण। 80 लाईफ जॅकेट दिले भेट। कामगार नेते महेंद्र शेठ घरत आणि शुभांगीताई घरत हे दाम्पत्य गणपतीचे निस्सीम भक्त आहेत। त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे। त्यामुळे आज वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महेंद्र शेठ घरत यांच्यातर्फे मुरबा गणेश भक्तांसाठी पॅसेंजर बोटीचे जलावतरण शुभांगीताई यांच्या हस्ते करण्यात आले। त्याचे असे झाले की मध्यंतरी मुरबा गणपतीला दर्शनासाठी जाताना होडी कलंडली होती। साहजिकच भक्तांमध्ये भीती होती। ही भीती दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी पॅसेंजर बोटींची इच्छा बोलून दाखवली आणि आज हजारो गणेश भक्तांचे स्वप्न पूर्ण केले। यापूर्वी त्यांनी बसण्यासाठी बाकडेही दिले होते। गणेशाच्या आदेशानुसार मी काम करतो, त्यामुळेच लोकांची सेवा करण्यात मला आनंद आहे। सेवेचे कार्य मी अखंडपणे करीतच राहणार, असे यावेळी महेंद्र शेठ घरत म्हणाले। यावेळी मुरबा गणपती व्यवस्थापन कमिटीच्या वतीने महेंद्र शेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांचा सत्कार करण्यात आला। महेंद्र शेठ घरत हे दर संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरात जातातच। त्यांना वेळ मिळाला असला तर ते थेट मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतात। उल्वेनोडमधील समुद्रकिनारी वसलेले मोरावे गाव येथील मासेमारी करणाऱ्या 3-4 तरुणांनी स्वकष्टाने चक्क समुद्रात मुरबा गणपतीचे मंदिर बांधले आहे। त्याचा वर्धापन दिन आज होता। मुरबा गणपतीचे ते मनोभावे दर्शन घेतात आणि फ्लोमिंगोचे थवे पाहण्याचा विलक्षण आनंदही घेतात। त्यांनी येथील मुरबा गणपती व्यवस्थापनाला शब्द दिला होता की मी येथील गणेश भक्तांसाठी आज साधारण 6 लाख रुपयांची पॅसेंजर बोट आणि 80 लाईफ जॅकेट भेट म्हणून देऊन त्यांनी हे करून दाखवले आहे। सध्या मुरबा गणपती मंदिर प्रसिद्ध झाले आहे। पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड, नवी मुंबईतून संकष्टी चतुर्थीला हजारो गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे। मुरबा गणपतीचे दर्शन घ्यायचे झाल्यास होडी हा एकमेव पर्याय आहे। मात्र या छोट्या होड्या छोट्या असल्यामुळे गणेश दर्शन घेण्यासाठी प्रवास करताना आबालवृद्धांना मायलेकींना धोकादायक असल्याचे महेंद्र शेठ घरत यांच्या लक्षात आले। त्यामुळे गणेश भक्तांना सुरक्षित प्रवासासाठी लाईफ जॅकेट्स आणि पॅसेंजर बोट द्यायची असे त्यांनी सौभाग्यवती शुभांगीताई यांना बोलून दाखवले होते। मी फक्त गणेश भक्त नाही तर सेवक आहे, हे त्यांनी आज त्यांच्या कृतीतून दाखवून दिले। अथांग समुद्र, अटल सेतू आणि फ्लोमिंगो यांचे विहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते। येत्या काळात मोरावे गावातील तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी महेंद्र शेठ घरत यांचे व्हिजन आहे। यावेळी त्यांचे भाऊ गुलाब शेठ घरत, रमेश घरत, अनंता घरत, किसन घरत व घरत परिवारातील महिला भगिनी तसेच महेंद्र शेठ घरत यांचे सहकारी उत्तम कोळी, सुभाष पाटील, यशवंत ओवळेकर, वैभव पाटील, किरीट पाटील, विनोद म्हात्रे, मुरलीधर ठाकूर, लंकेश ठाकूर, आनंद ठाकूर, विवेक म्हात्रे, आदित्य घरत, किरण कुंभार, अरुण म्हात्रे, अंगद ठाकूर, राजेश ठाकूर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी 80 लाईफ जॅकेट्स भेट देण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल।